नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय एल एस खानदेश. तर पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांची खडसेंच्या भाजप प्रवेशावर टीका. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय पवार कुटुंबियांचाच. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त जनसप्ताह 10:10 अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन. 7 दिवस जिल्हाभरात वेगवेगळे कार्यक्रम. रोहित पवारांच्या आंदोलनानंतर सरकारने जात रद्द केले. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी. यापूर्वी शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे देण्यात आलेले नाही. मागण्यांसाठी 15 दिवसात आम्ही आंदोलन करणार. नंदुरबार SRI कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी हलक्यात घेऊ नये. कार्यक्रमांतर्गत कोणाचेही नाव वगळले जाणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर आपल्यालाच निवडणुकीत परिणाम दिसतील. चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य. खुला भूखंड नसल्याने महापालिकेत अनोखं आंदोलन. लहान मुलांचे क्रिकेट फुटबॉल खेळत आंदोलन. जळगाव जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध. जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून खास जादा बसेस सोडण्याचं नियोजन. सांगवीकडून शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या एका कारमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या 7,53,400 रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व तंबाखूचे 6,340 पॅकेट जप्त. नव्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी पालकांचा SIR तपशील देणे बंधनकारक. तळोदा शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. घराचे कुलूप तोडून 6 तोळे सोन्याचे दागिने आणि 85,000 रुपये असा मोठा ऐवज लंपास. जळगावात पेट्रोल पंपाजवळ विद्युत डीपीला आग. अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. तर या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS खानदेश.